मराठवाडा हा कायमच शासनाच्या विकास प्रक्रियेत अग्रस्थानी राहिला असून हिंगोली इथं भारतरत्न नानाजी देशमुख कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आलं आहे. एकीकडे मराठवाड्यात सिंचन सुविधा, पायाभूत सुविधा वाढवल्या जात आहेत, तर दुसरीकडे या भागात मोठे उद्योग यावेत, त्या माध्यमातून युवा पिढीला रोजगार मिळावा हाही प्रयत्न होत आहे. त्यासाठी आवश्यक कौशल्य दिली जात आहेत. या सर्व एकत्रित प्रयत्नातून उद्याच्या मराठवाड्याचं चित्र वेगळं असणार आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. लातूर इथं नमो महारोजगार मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दृकश्राव्य संदेश दाखवण्यात आला, त्यात ते बोलत होते. रोजगार संधी आणि करिअर मार्गदर्शन हा दुहेरी उद्देश डोळ्यासमोर ठेवून नमो महारोजगार मेळावे आयोजित केले जात असल्याचं सांगून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की नागपूर इथं आयोजित महारोजगार मेळाव्यात 10,000 तरुणांना रोजगार मिळाला. या रोजगार मेळाव्याच्या यशस्वीतेतूनच मंत्रिमंडळाच्या बैठकीत विभाग आणि जिल्हा स्तरावर महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्याचा व प्रत्येक मेळाव्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. लातूर इथं आयोजित विभागीय नमो महारोजगार मेळाव्यात 16,000हून अधिक युवक युवतींनी नोंदणी केली असून 200हून अधिक कंपन्या सहभागी झाल्या असल्याची माहिती मिळाल्याचं ते म्हणाले. तर कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की रोजगार मेळावे आयोजित करण्याची मूळ संकल्पना ही तत्कालीन कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची होती. त्यांनी राज्यात रोजगार मेळावे आणि स्टार्टअपची कल्पना रुजवली आणि आपण ती पुढे नेत आहोत. नागपूर येथील रोजगार मेळाव्यानंतर आता लातूर येथे विभागीय नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन होत आहे. राज्यभरातही ते आयोजित होतील. कौशल्य विकास आणि रोजगारासंबंधीच्या सर्व योजनांची माहिती तिथे उभारण्यात आलेल्या स्टॉलमध्ये मिळेल. युवक युवतींच्या कौशल्य विकास आणि रोजगाराचं काम त्यांना रोजगार संधीची उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न नेटानं केले जातील, अशी ग्वाही लोढा यांनी दिली. लातूरची ओळख पूर्वी व्यापारी शहर अशी होती, त्यानंतर सहकार चळवळीनं जिल्हा ओळखला जाऊ लागला. आता शिक्षणातील लातूर पॅटर्न सर्व परिचित आहे. राज्य शासनामार्फत लातूर इथं होत असलेल्या नमो महारोजगार मेळाव्यामुळे लातूर जिल्ह्यातील युवक युवतींना रोजगार, स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लातूरच्या औद्योगिक विकासासाठी हा मेळावा उपयुक्त ठरेल असा विश्वास क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केला. तसंच तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन सदैव प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं.